नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा लढा मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली गेली 14-15 महिने जोरदार सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्याला एक मोठा ट्विस्ट किंवा वेगळा टर्न मिळाला. निवडणुकीच्या रिंगणामध्ये मराठा समाज उतरलेला आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जिथं निवडून येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी उमेदवार किंवा उमेदवारी ठेवायची आणि बाकीच्या सगळ्यांनी माघार घ्यायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ध्येय हेच आहे की देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भाजपचा सुपडा साफ, हे मात्र ध्येय सोडायचं नाही असं दादांचं म्हणणं. आता काही जण म्हणतात एकाच वेळेला तुम्ही 288 कसे निवडून आणणार, पण तसं घडणार नाही मित्र. मनोजदादांनी आधीच सांगितलेलं आहे की कुठल्याच उमेदवारी ठेवायची. 29 तारखेला बऱ्याच जणांची माघार होणार आहे. मला या विषयावरती एक महत्वाचा भाग असा आहे की विविध पक्ष आहेत. समजा एक 7 प्रमुख पक्ष आहेत. भाजप 3 घटक पक्ष, काँग्रेस 3 घटक पक्ष, 6 आणि मनसे. अर्थात मनसेनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार नाही. आम्ही जर का सत्तेवर आलो तर आरक्षणाच्या विरोधातच असू. त्यामुळे त्यांचा काही विचार करायची गरज नाही. त्यांनी देणार नाहीत हे वास्तव. मग ते निवडणूक पूर्वी असू दे किंवा निवडणुकीनंतर असू दे. 2 गोष्टी या ठिकाणी आपण चर्चा करायच्या आहेत की विविध पक्षामध्ये निवडणुकीपूर्वी या पक्षांच्या भूमिका काय होत्या आणि काय आहेत, आणि निवडणुकीनंतर त्यांच्या भूमिकेमध्ये काही बदल होईल का, हा एक महत्त्वाचा विषय आपण आज चर्चेला घेणार आहोत. दरम्यान मनोजदादा जरांगे पाटलांना एक धमकी आली. अर्थात काहींच्या बुडाला आग लागली हे जाणवतं, त्यामुळेच या धमकीचे अशा पद्धतीनं भ्याड प्रकार सुरू झालेत असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे की बऱ्याच जणांना असं वाटत होतं मनोजदादा जरांगेंनी घेतलेला जो निर्णय आहे, हा निर्णय त्यांना वाटत होतं ते महाविकास आघाडीला पाठिंबा देतील. त्या दृष्टीनं त्यांनी आपली रणनीती तयार केलेली होती. पण मनोजदादा जरांगेंनी सांगितलं जिथं निवडून येतील तिथं मराठ्यांचे उमेदवार, त्याच्यामध्ये सुद्धा मराठ्यांचा उल्लेख करत असताना दादांनी सांगितलं एक फक्त जात असणार नाही, त्याच्यामध्ये मुसलमान असतील, धनगर असतील, 12 बलुतेदार सगळेच असतील, आणि तिकीट वाटप सुद्धा केवळ मराठ्यांना होईल असं नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, त्याच्यात ओबीसी सुद्धा असतील. आणि या भूमिकेमुळं बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागले असं दिसतंय. त्यामुळं असे धमकीचे प्रकरण वगैरे आपल्याला. आपण एक गोष्ट अशी बघायची आहे की आता निवडणुकीपूर्वी तर प्रत्येक पक्षाची आपल्याला भूमिका साधारणपणे लक्षात आलेली आहे, पण इन बिटवीन द लाईन्स म्हणजे 2 वाक्याच्या मधला अर्थ एक थोडासा वेगळा असतो मित्र. त्या बाबतीत काय परिस्थिती आहे प्रत्येक पक्षांची आणि निवडणुकीनंतर या पक्षांची भूमिका प्रत्यक्षात काय राहील, याच्यावरती आपण आजची ही पोस्ट करतोय. आपण आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहिला पक्ष आपण घेतोय तो काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. सर्वात भारतातला जुना पक्ष आपण असं म्हणू. या पक्षानं म्हणजे त्यांच्या ध्येय धोरणामध्ये धर्मनिरपेक्षता आहे आणि जातीपातीच्या पलीकडे आम्ही राजकारण करतो अशी त्यांची भूमिका. आरक्षणाला त्यांनी ठोसपणे विरोध केलेला नाही किंवा पाठिंबाही दिलेला नाही. बहुतांशी ते तटस्थ आहे. म्हणजे कारण असं आहे, ओबीसीचे प्रमुख नेते वडेट्टीवार हेच इंडियन नॅशनल काँग्रेसचे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत पक्षाचे.
तरीही त्यांची भूमिका ही अशी टोकाची विरोधाची, जशी ती भारतीय जनता पार्टीने घेतले, किंवा टोकाची बाजूची, अशी ही दोन्हीही दिसत नाही. मला एक इतिहासातलं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे, त्यांनी मात्र भूमिका अशी घेतलेली होती, म्हणजे खेडेकर साहेबांनी ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली असताना विलासराव देशमुख पात्री नेहमी म्हणत राहिले की आरक्षण हे आर्थिक निकषावरती राहील आणि भविष्यकाळात ते आपण घेऊ. अर्थात हा फडणवीस साहेबांचा जो निर्णय होता, त्यामुळं काय झालं, जे इतर कोणी देणार होते ते घाबरले ना. नाव घेत नाही मी आता, ज्यांच्या मनामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्यायचं होतं, आणि एक घटक असा म्हणत होता, मराठा समाजाला तुम्ही काय ओबीसीतून आरक्षण देऊन काय मागासवर्गीय करता का, असाही काही लोक म्हणायचे, चर्चा व्हायची त्यावेळेला. पण काँग्रेसमधून ना विरोध ना पाठिंबा, अशी सॅडल स्थिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरा पक्ष आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका काँग्रेस सारखीच आहे. ते ठामपणे पाठीशी उभंही राहत नाहीत आणि ठामपणे विरोधही करत नाहीत. आजच्या घडीची परिस्थिती सांगतोय. काँग्रेस निवडणुकीनंतर सुद्धा अशीच राहील, तशीच उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हीच त्यांची भूमिका राहील. टोकाचा विरोध असणार नाही, टोकाचा पाठिंबा असणार नाही. जे घडेल त्याच्या पाठीशी राहतील, कारण त्यांची भूमिका अशी आहे की ओबीसी समाजाला त्यांना दुखवायचं नाही. तिसरा पक्ष आपण घेतोय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी. या राष्ट्रवादीच्या नावानं अनेक जण सातत्यानं खडे फोडत असतात. मनोजदादा जरांगे पाटील हे शरद पवारांचेच हस्तक आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं आरोप करतात. हेतू काय आहे माहिती आहे? त्यांनाही माहिती आहे आरोप करणारा की मनोजदादा जरांगे पाटलांचे आणि शरद पवारांचे कोणतेही संबंध नाही. पण त्यांनी एकतर्फी पाठिंबा शरद पवार साहेबांना देऊ नये, त्यासाठी रान उठवायला चालू आहे. लक्षात घ्या, शरद पवार साहेबांनी अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ले. त्यांची इच्छा दिसते. त्यांनी सांगितलंय की जी 50% मर्यादा आहे, ही 50% मर्यादा आता वाढवली पाहिजेत, आणि ते काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्व, म्हणजे आता पुढचे 5 वर्ष तरी मोदी साहेबांच्याच हातात आहे, आणि त्यामुळं भाजप ते देईल असं नाही, त्यासाठी हिसकावूनच घ्यावं लागेल, अशी परिस्थिती आहे. शरद पवार साहेबांचा म्हणजे त्यांच्यावरती नेहमी व्यक्तिगतही आरोप करतात. ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले तरी त्यांनी दिली नाही. त्यांनी म्हणजे 50% मर्यादा वाढवून द्या म्हणून सांगतायत, ते मुद्दाम सांगतायत वगैरे, त्यांच्यावरती नेहमीचे आरोप आहेत. पण ते पॉझिटिव्ह दिसतात, हे मात्र त्यांच्या एकूण वर्तनावरनं दिसून येत आहे. आता मुख्य मुद्दा असा आहे की निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा काय होणार आहे. शरद पवार साहेब विरोध करणार नाही. शरद पवार साहेबांच्या गटातले बरेच खासदार, म्हणजे सोनवणे साहेबांच्या सारखे बरेच आमदार हे निवडणूक म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणारेच असतील. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणूनच तर विरोधक नेहमी पवार साहेबांचे हस्तक म्हणूनच मनोजदादा जरांगेंचा उपहास करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे पवार साहेब निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाला कदाचित अप्रत्यक्षपणे पॉझिटिव्ह भूमिका घेतील अशी परिस्थिती आहे. हे झालं महाविकास आघाडीचं. अजितदादा महायुतीचं आपण बघूया. अजितदादा एनसीपी यांची कोणतीच भूमिका नाही. ते स्वतः मराठा आहेत, त्यांच्याकडे मराठा समाजाचे बरेचसे आमदार आहेत, तरीही ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखं ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षणाला आमचा पाठिंबा एवढा एका वाक्यात करतात. त्यामुळे त्यांना कुणी या आरक्षणाच्या बाबतीत फारसे कोणी विचारत नाही. अर्थात निवडणुकीनंतर त्यांच्या विचारात कोणताही बदल होणार नाही, अशी स्पष्ट परिस्थिती आजची आहे. आता महायुतीतले घटक पक्ष आणि त्यातला म्हणजे दुसरा भाग जो आपण बघतोय तो म्हणजे शिवसेना, शिंदे साहेब.
मराठा आरक्षणाला थोडं बहुत ज्यांचं पाठबळ मिळालं ते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांचं बरेच पॉझिटिव्ह निघाले. इथं पण पॉझिटिव्ह निघाले की 26 जानेवारी 24ला एपीएमसी मार्केट मुंबईच्या वेशीवरती ज्यावेळेला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत घुसण्यासाठी थांबलं होतं त्यावेळेला ते मराठा आरक्षणाचे अधिसूचना काढूनच घेऊन आलेले होते. आणि म्हणजे तिथं जमलेल्या कोट्यावधी मराठ्यांच्या समोर त्यानं भाषण करून सांगितलं की मी छत्रपतींच्या पायाची शपथ घेतलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मान्य केल्या. म्हणजे कसं होतं, गायकवाड समिती स्थापन करण्यामध्ये पुढाकार आहे, शुक्रे कमिटी करण्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. याच प्रयत्नातून मराठा समाजाला म्हणजे सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण आहे आणि शैक्षणिकरणासाठी आरक्षण देण्यास, सामाजिक शैक्षणिकरणाचं आरक्षण देण्यास काही हरकत नाही, हा सुद्धा शिक्का त्यांच्यामुळेच मिळाला हे आपल्याला मान्य करावं लागेल. अनेक जणांना कुणबी प्रमाणपत्र सुद्धा मिळवून देण्यामध्ये शिंदे साहेबांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर त्यांचं काही चालतंय असं दिसून येत नाही. कारण एपीएमसी मार्केटमध्ये झालेल्या अधिसूचनेनंतर सगळ्या मराठा समाजाला असं वाटलं होतं की आता आपला ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळवण्याचा मार्ग थांबत नाही. आता झालं एक 10-20 दिवसात 15 दिवसात आपल्यालाही मिळेल. पण आडवे आले फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांनी हे सगळे डाव म्हणजे उधळून लावले आणि सांगितलं की त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी अनेक गोष्टी हे केल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आरक्षण नाकारलं, ते अप्रत्यक्षपणे. बघा, 6वी भूमिका आपण बघतोय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची. प्रमुख भारतीय जनता पार्टीचा चेहरा जो आहे तो देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. मनोजदादा जरांगे म्हणतात की ते मराठा समाजाचा द्वेष करतात. त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य किंवा त्यांना एक म्हणजे राजकारणाची त्यांची स्टाईल अशी एकदम उडवून लावणे. एखाद्या समाजानं आपली मागणी मागितली तर त्याला ते प्रति आंदोलन उभा करतात, आंदोलनाला प्रति आंदोलन उभा करतात. हे म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाला, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून त्यांनी ओबीसी समाजाला उठवून बसवलं. आणि आजचा जो घोळ आहे हा फडणवीस साहेबांनी घातलेला घोळ आहे असं सगळ्या मराठा समाजाचं मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितलं मराठा समाजाने, त्यांनी दिलं एससी-बीसी म्हणजे 50% वरचं जे टिकेल याची शाश्वती नाही कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. असे हे आहे. आणि मग निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी अशी काही चाल खेळली की आपल्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात जे मराठ्यांचे राजेच घेतले हो 2 प्रमुख, उदयनराजे भोसले त्यांच्या ह्याच्यात आहेत, शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यात आहेत, बरेचसे मराठ्यांचे प्रमुख घेतले. पण त्यानं काही फारसा फरक पडेल असं दिसत नाही. आज मराठ्यांच्या मतांचा जो प्रमुख आहे, जिथं मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे, ती व्यक्ती आहे मनोजदादा जरांगे पाटील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हे होतील, निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस साहेब कोणत्याही परिस्थितीत देणार नाहीत. आज थोडी तरी त्यांची भूमिका असेल, पण समजा चुकून ते निवडून आले, मी चुकून म्हणतोय कारण मराठा समाज 100% विरोध करणार आहे असं मनोजदादा जरांगे पाटलांच्या सहित सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण समजा आपल्यातल्या काही माणसांनी चुका केल्या आणि समजा जर चुकून फडणवीस साहेब आले तर तुम्ही विसरून जायचं मराठा आरक्षण, ते देवेंद्र फडणवीस साहेब देणारच नाहीत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांनी आता एकत्रित येऊन हे लक्षात घ्या, कोणत्याही परिस्थितीत मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे भाजपचा आपल्याला सुपडा साफ करावाच लागेल, हे लक्षात ठेवा. आणि हे जर केलं तरच मराठा आरक्षण याला काहीतरी जे भवितव्य आहे, अन्यथा हे भवितव्य असणार नाही. मित्र, धन्यवाद. तुम्ही माझे ही पोस्ट आपण आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.